प्रत्येकाने तुम्हाला बाकीचं नाही लावू वाटलं ना बिंदास लावू नका, पण प्रत्येकाने आपल्या मुलांना संस्कार घाला की या मातीचं लेणं आपल्या कपाळावरती लागलं पाहिजे. का? कारण सगळी माती महाराष्ट्र भारतामध्ये जगामध्ये सगळ्या माती या अपवित्र आहे, पण या महाराष्ट्रातल्या मातीला मोठ्या मोठ्या योद्ध्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी बलिदान केलंय, म्हणून ही माती पवित्र आहे. डोक्यावर लावत जा विठ्ठला. मला वाटतं आता तो छावा नावाचा काहीतरी चित्रपट आलाय. मी काही बघत नाही बघ चित्रपट, कारण आपल्याला माहितीच नसतं ते, पण मी हा आवर्जून बघणार आहे. लक्षात ठेवा, थिएटरमध्ये नाही जाऊन बघणार, मोबाईलमध्ये आल्यावर बघणार आहे. पैसे वाचतात तेवढा ऐका, कारण धोत्रावर थिएटरमध्ये गेल्यावर कसं व्हायचं ऐका. पण माझी विनंती आहे आपल्या मुलांना आपण तो पिक्चर मात्र जरूर दाखवा. का? आपलं ऐश्वर्य आणि आपल्याला दिलेला त्रास या मुलांमध्ये रुजवण्याची आज गरज आहे. हे जर त्यांच्या मनात आता रुजलं तर हिंदू धर्माविषयी आदर आपण त्यांच्या मनात रुजवू. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. मला अशी बातमी मिळाली आहे स्वामी, अजूनपर्यंत 1% सुद्धा मुसलमान हा पिक्चर पाहायला गेलेला नाही. तुम्हाला लाज वाटते भाई त्यांचे पिक्चर पाहायला जायला? त्यांनी कमावलेल्या पिक्चर मधनं किती पैसे आपल्या भारतासाठी वापरतात? ते पैसे भारतात कमवतात, डोनेशन पाकिस्तानला देतात. भिकारी येते विठ्ठला. देणारी बिन घेणारी बिन. नाही कळलं तुम्हाला? धनुर्वाद आपलं. धन्यवाद. पाकिस्तान भिकारीच आहे, लक्षात ठेवा. म्हणून तर भिकारीला लागलंय. 700 रुपये किलो कांदा आहे पाकिस्तानला सध्या. किती? 700 रुपये किलो. 400 रुपये लिटर दूध आहे. जाता का कॅना घेऊन? भिकेला लागलेत. या अल्लाह अब क्या खाए? खाओ फत्रे, नाही तर खाओ दगडे. दगड खा, दुसरं काय. आता तुम्ही आमचे मंदिरं पाडले म्हणून भिकेला लागले. यांनी जर पाकिस्तानातले मंदिरं पाडले नसते, यांनी त्या मंदिराच्या भंडाऱ्यावर पोटं भरली असती. लक्षात ठेवा, भरली असती की नाही? मग हे आहे आपण एवढे दान करणारे. अन्नदान काय? अन्नदान महाराज 2-2.5 हजार लोकांचं अन्नदान झालं आज इथं. नाही तर मग आपला स्वयंपाक गोला गोली 10x10ची खोली चाल जाऊ गोल एकटेच खातात येडी हळद. काय अवघड ते, लक्षात ठेवा. हा आलिया अतिथा द्यावे अन्नदान, या परते साधन अनेक नाही. या परते साधन अनेक नाही. या परते साधन अनेक नाही. आलिया अतिथा द्यावे अन्नदान. आलिया अतिथा द्यावे अन्नदान. आलिया अतिथा द्यावे अन्नदान. अतिथा द्यावे अन्नदान. या परते साधन अनेक नाही. या परते साधन अनेक नाही. या परते साधन अनेक नाही. जनार्दन स्वामी एकनाथन महाराजांना उपदेश करतात. नाथा आलिया तिथा द्यावे अन्नदान, या परते साधन अनेक नाही. सर्व भावे वारी पंढरीची करी. हा उपदेश केलाय जनार्दन स्वामींनी. चला, आणि म्हणून आमचं नियम आहे महाराज, आम्ही आमच्या दारात कोणी आला नाही याचक आम्ही आमची अर्धी भाकरी काढून देण्याची आपली संस्कृती आहे. चला, आणि म्हणून धर्माविषयी प्रेम आमच्या मनामध्ये असलंच पाहिजे. चला, महादेव भस्म धारण करतात, पण नित्य पूजेमध्ये भस्म धारण करत असताना सुद्धा बघा तुम्ही, छत्रपतींच्या घराण्यामध्ये अजूनही भस्म धारणाची परंपरा आहे. म्हणून तुम्ही बघा, भस्म धारण करणारेच पुजारी त्यांच्या वंशामध्ये तिथे वापरले जातात. तिथे त्यांचं यजन याजन अध्ययन अध्यापन हे जे सगळ्या गोष्टी होतात, ज्या विप्रांकरवी होतात, ते भस्म धारण 12 ठिकाणी भस्म धारणा सांगितली आहे. चला, भस्म महादेव धारण करतात, पण महादेव त्याच्या बरोबरीने एक गोष्ट लावतात. महाराज म्हणतात उटी. भस्म उटी मध्ये उटी लावतात बरं का. उटी कशाची असते? सोबदार उटी. उटी चंदनाची होय? मला वाटलं काश्मीर जवळची उटी. बरोबर, ती उटी नव्ह. उटी कशाची असते? चंदनाची. लक्षात ठेवा. हा, महादेव हे पहिले वैष्णव आहेत बरं का. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव असं वर्णन आहे. लक्षात ठेवा, तो वैष्णवांचा अग्रज आहे. आणि म्हणून वैष्णवांची आदी सांगताना तुकोबाराय म्हणतात, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. शुका ऐसा
सांगितले आदिनाथ शंकर, नारद, मग नारद हे वैष्णव आहेत लक्षात ठेवा. पहिले वैष्णव कोण आहे? महादेव आहे लक्षात ठेवा. म्हणून ते भस्मही लावतात आणि ते चंदनाची उटी, कारण ती पांडुरंगाची आहे. केशर उटी परिमळ आगळी, बुक्का भाळी विलसत से महाद्वारी वैष्णव जन. लक्षात ठेवा. महादेव हे उटी सुद्धा लावतात असं वर्णन आहे बुवा. जटा विभूती उटी चंदना, कपाल माला प्रीत गौतमाची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझवीन शंभो मद कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची महादेव, म्हणून भस्म उटी. रुंडमाळा, रुंडमाळा म्हणजे काय? रुंडमाळा म्हणजे काय? कोणाच्या माळा घातल्यात त्या रुंड, माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? हा, कारण म्हणून जे जे उपासना करणार आहेत लक्षात ठेवा, शैव आणि वैष्णव उपासकांनी भस्म आणि उटी धारण केली पाहिजे. ही पूजेचा पहिला प्रकार आहे. आणि तांत्रिकाने मुंडमाळा धारण करावी. विठ्ठला विठ्ठला. भगवान शिवांच्या पूजेचे 5 प्रकार आहेत. महादेवाची पूजा 5 प्रकाराने केली जाते. माहिती आहे तुम्हाला? पहिली पूजा आहे महादेवाची पुष्प पूजा, दुसरी पूजा आहे धान्य पूजा, तिसरी पूजा आहे धारा पूजा, चौथी पूजा आहे प्रणव पूजा, 5वी पूजा जर या 4 नाही करता आल्या तर मानस पूजा शंकराचार्यांनी सांगितली. पहिली पूजा पुष्प पूजा. महादेवाला काही पुष्प प्रिय आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर महादेवाला 1008 कमळाची पुष्प वाहिली तर त्याला त्रैलोक्याचं अधिपतित्व मिळतं. लक्षात ठेवा. राजयोग त्याचा उजळून निघतो. मग चहा विकता विकता सुद्धा राजयोग उजळून निघतो. भाई बहनो कुलूप. लक्षात ठेवा. सगळं पॅक. राजयोगच आहे ना. लक्षात ठेवा. जे पाहिजे ते महादेवाची पुष्प उपासना आहे. महादेवाला फक्त 2च फुलं व्हायची नाही, केतकी आणि चंपा. विठ्ठला विठ्ठला. त्यातल्या त्यात महादेवाला ते धोत्र्याचं फुल लय आवडतं बघा. सफेद सफेद. माहिती आहे तुम्हाला? धोत्राच म्हणतात का तुमच्याकडं? धोत्रा. धोत्रा कुठून नाव निघालंय त्याचं काय माहिती? धोत्रा. कॉटनचा धोत्रा का टेरिकाटचा धोत्रा? अवघडच आहे. लक्षात ठेवा. पण त्याचं नाव आहे धोत्रा. त्याचं नाव वेगळं आहे. लक्षात ठेवा. खरं तर महादेव हे जगाचे पितर म्हटलेत बरं का. त्यांना श्वेत पुष्प फार आवडतात. महापुराणामध्ये त्यांचा पहिला श्लोक असा आहे, जगतः पितर शंभो जगतो मातर शिवा. जगाचे पितर म्हटलेत. लक्षात ठेवा. म्हणून महादेवाला श्वेत पुष्प वाहिली पाहिजे. माता कुंती पाणी पिल्याशिवाय, आपलं शिवांना पुष्प अर्पण केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. एके दिवशी त्यांना लिंगच सापडलं नाही. मग त्यांनी फुलाचाच महादेव केला. यमपित पुष्पेश्वर महादेव. विठ्ठला विठ्ठला. दुसरी पूजा आहे धान्य पूजा. धान्य पूजा श्रावणात करता ना तुम्ही? शिवमुठ. शिवमुठ कशी व्हायची ती शिवमुठ? सांगा बरं पटपट. कशी व्हायची? अशी. अजून अशी. अजून अशी. अजून अशी. अजून अशी. येडी हळद कोणालाच कळत नाही. लक्षात ठेवा. आता नीट आहे का इकडं? धान्य पूजा कशी केली जाते? धान्य पूजा जेवढे माणसं घरात आहे तेवढे मुष्ठ धान्य घेतलं पाहिजे. मग तीळ, तांदूळ, गहू किंवा मूग असं वर्णन आहे बरं का. मग ते वाहत असताना कसं व्हायचं? आपल्या हातात काही तीर्थ आहे. हे गंधर्व तीर्थ, देव तीर्थ, मनुष्य तीर्थ, आणि हे जे आहे याला पितृतीर्थ म्हणतात. लक्षात ठेवा. महादेव जगाचे पितर आहे म्हणून महादेवाला दिलं जाणाऱ्या सगळ्या वस्तू, धान्य इथून दिलं पाहिजे. म्हणून त्याची पद्धत अशी आहे, हातामध्ये मुष्टी भरायची आणि अंगठ्याकडून एक 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 बोट सोडून ते तिथून शिवलिंगावरती पडलं पाहिजे. जगतः पितर म्हटलंय म्हणून हे पितृस्थानातून ते धान्य दिलं पाहिजे.
धान्य देत असताना ते सगळं तिथं सोडायचं नाही, लक्षात ठेवा. धान्य पहिले तर शिवलिंग स्वच्छ करायचं. काय त्या श्रावणात त्या महादेवाच्या मंदिरात घाण असते. देव 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 देव, तो देव म्हणत असेल मसनात राहिलेलं परवडलं. हे नको रे बाबा, हे लई डोक्याने वैताग आणलाय त्या प्रदीप मिश्रा आल्यापासून. तुमच्याकडे नाही आला वाटतं तो अजून, बरं आहे. लय अवघड आहे महाराज. त्याच्यामध्ये बाया धान्य आणतात, त्या धान्यातून बाळ जन्माला येतंय. नाही कळलं? सोंडे पडलेलं, किडे पडलेलं धान्य. आरा रा 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 रा. तुमचा तरी घरचा महादेव खाईल वय असं, तसा तुम्ही तो त्याला गृहीत धरतच नाही म्हणा. निव्वळ तुम्ही त्याला महादेवाचा पुढचाच समजता. बरं, हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळालं त्यांनी चपात्या खा त्यांच्या हातच्या. लाटणे खा, पळपाट खा, काय असेल ते खा. अवघड आहे, लक्षात ठेवा. हा, धान्य पूजेचा नियम आहे. शिवलिंगाची पंचोपचार षडशोपचार पूजा करायची, स्वच्छ करायचं. शिवलिंगाच्या आजूबाजूला धान्य, कागद, पेपर अंथरायचा, कपडा अंथरायचा आणि प्रत्येकाच्या नावाची शिवमूठ व्हायची. पडलेलं सगळं धान्य घरी घेऊन यायचं, दुधामध्ये त्याला शिजवायचं. वेलची, काजू, बदाम टाकायचे. मूग असतील तर दुधात शिजवा, तांदूळ दुधात शिजवा, तीळ शिजवा. त्याचं घट्ट पायस करायचं. शालिग्राम किंवा विष्णूला त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी तो प्रसाद खायचा. याला म्हणतात धान्य पूजा. विठ्ठला. तिसरी पूजा आहे धारा पूजा. महादेवाला अनेक धारा. ज्या माणसाला कोड फुटलं, ज्या माणसाला रक्तपितीचा रोग फुटला, त्यानं बेलाचे पानं 1000 पानं ठेचायचे, त्याचा रस काढायचा आणि त्याचा शतरुद्राभिषेक करायचा. त्याचा कोड 1.25 महिन्यात बरा होतो, लक्षात ठेवा. ज्या माणसाला मुलं होत नाही त्याने घृताचा, गाईच्या तुपाचा अभिषेक करायचा. संतती होते, लक्षात ठेवा. 12-12, 15-15 वर्ष. कोर्टामध्ये कितीही जुनी केस चालू द्या, 100% तुमच्या बाजूने निकाल लागेल. एक धारा करायची. सांगू का? सांगू ना. उसाच्या रसाची धारा आणि त्याच्यामध्ये बेलाच्या पानाचा रस एकत्र करून, या 2 धारा एकत्र करून जर त्याचा शतरुद्र केला, 1001% कुठल्याही कोर्टात तुमची केस होऊ द्या, 1000% निकाल फक्त तुमच्याच बाजूने लागेल. फक्त तुमचं खरं पाहिजे. आपल्या काय नानाची पेंड आहे बाई फुकटचं मिळायला. विठाला. तुमचं तुम्हाला मिळेल, लक्षात ठेवा. विरुद्ध नाही मिळणार, लक्षात ठेवा. ते महादेव धर्मप्रिय, अधर्माचा कसा निकाल देतील. चला, धारा पूजा जर नसेल यापैकी तर मग फळांच्या रसाचा धारा. महादेवाला अभिषेक प्रिय आहे. तोही नसेल तर मग गाईच्या दुधाची धारा, दुधाचा अभिषेक. पण कुठल्या दुधाचा? गाईच्या. नुसतं गाईचं दूध नाही, निरस गाईचं दूध पाहिजे. निरस कळतं का तुम्हाला? निरस म्हणजे हा, न तापवलेलं, लक्षात ठेवा. पिशीतला नाही बरं, पिशीत पिशी. श्रावणात लोक दुकानात जातात, पिशीत पिशी. कुठून आणते? पिशीत पिशी. ती पिशीतला दूध चालत नाही, लक्षात ठेवा. हा, महादेवाला निरस दूध लागतं. आणि हेही नसेल तर मग काही करू नका. एक पसा पाणी, एक बिल्वाल, एक पसा पाणी, एक बिल्वाल, तेने सदा शिव संतोषाला, तेने सदा शिव संतोषाला, तेने सदा शिव संतोषाला. काही करू नका. पसभर गंगेचं पाणी घ्या, शुद्ध पाणी घ्या, महादेवाला वहा. 1 लोटा जल, सब समस्या का हल. नाही का? हे 700 वर्षापूर्वी नामदेव महाराज सांगतात. म्हणून महादेवाची ही उपासना आहे. धारा पूजा तिसरी. चौथी पूजा प्रणव पूजा सांगितली, ती ध्यानात्मक आहे. प्रत्येकाला शक्य होत नाही, लक्षात ठेवा. प्रणव पूजा म्हटलंय, लक्षात ठेवा. याचा अभ्यास केला पाहिजे. हे करत नाही ना, मग ते सगळे दलिंदर सकाळी टीव्ही पुढे रामदेव बाबा. तुम्हाला रोग आलाय, तुम्हाला थोडं माग सरा, तुम्ही हवा येऊ द्या मला.
खाली टाळ ठेवू नये. हा चला, ही आहे प्रणव पूजा. 5वी पूजा नसल याच्यापैकी कुठलीच जमत तर मानस पूजा करा. मनाने पूजा करायची. आचार्य सांगतात मानस पूजा कशी करायची. रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानञ्च दिव्याम्बरम् नाना रत्न विभूषितां मृगमदां मोदान्तिकं चन्दनं जाती चंपक बिल्व पत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. ही मानस पूजा. महादेवाची फक्त मनाने पूजा करायची. मनाने कळतं का तुम्हाला? 1 मिनिटात मनाने पूजा होते. करायची का? करा डोळे बंद. सगळे सगळे डोळे बंद करा. महादेवाचं ज्योतिर्लिंग समोर आणा. वा, आणलं का? महादेवाला स्नान घालायचंय. कशाने? सोन्याच्या रत्नजडीत कळशीने पाणी आणायचंय. कुठलं? नदीचं नाही, हिमालयातलं. चला हिमालयात. भरली का नदीतलं पाणी? चला या घरी. महादेवाच्या समोर बघा 5 चांदीच्या घागरी. त्याच्यामध्ये एकात दही, दूध, तूप, मध, साखर आहे. दिसलं? 6वी घागर पाण्याची. चला ओता महादेवावरती. दही होता, दूध होता, तूप होता, मध होता, साखर होता. 16 शिवलिंग. वा, चला पाणी घाला. शुद्ध धुवा. धुतलं का? अत्तर लावा महादेवाला. लाखभर रुपये तोळ्याचं. वा, लावलं. चला पितांबर घाला. घातला का? चला बेलाचे हार घाला, मोगऱ्याचे हार घाला, धोत्र्याचे हार घाला, रुद्राक्षाचे हार घाला, कमळाच्या पुष्पाचे हार घाला. घातले का? चला श्वेत चंदन महादेवाच्या भूगर्भाला कपाळाला लावा. लावलं का? चला नैवेद्य दाखवा फळांचा. आरती घ्या सोन्याची हातामध्ये. जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पम च दीपम देव. दिवा ओवाळा. साष्टांग प्रणिपात करा. दंडवत करा. प्रदक्षिणा करा अर्धी. आणि उघडा डोळे. कसं वाटलं? कसं वाटलं? जे आपण पूजेत देऊ शकत नाही ते मानस पूजेत द्यायचं. वचने किम दरद्रता. महादेवाला मी सोन्याचे मुकुट घातलं, सोन्याचे शेषनाग अंगावर दिला, सोन्याची झारी लावली आहे. कल्पना करायची फक्त. महादेवाला जे आवडतं ते द्यायचं. काय आवडतं? सौवर्णे नवरत्न खंड रचितं पात्रे घृतं पायसम. महादेवाचा आवडता पदार्थ आहे पायस. काय आवडतं महादेवाला? गांजा नाही, पायस. कोण म्हणलं गांजा? पायस. पायस आवडतं. लक्षात ठेवा. पायस कशाचं बनतं? अहो तांदूळ पाण्यात शिजला का भात होतो, दुधात शिजला का पायस होतं. लक्षात ठेवा. असं घट्ट पायस फटकन पडलं पाहिजे. पातळ नसतं ते, असं घट्ट असतं. फळांमध्ये महादेवाला आवडतं. काय आवडतं? रंभा फलम पानकम. महादेवाला रंभा फळ आवडतं. रंभा फळ म्हणजे काय? रामफळ नाही, सीताफळ नाही. सीताफळ नाही. बोला बोला. कवट नाही, आवट. कवट नाही, आवट. बोला. बेल नाही, फेल. सफरचंद नाही. बोला. नाही माहिती? रंभाफळ माहिती नाही? येडी हळद. रंभाफळ म्हणजे केळ. म्हाताऱ्याला लई केळाचा नाद राहतो. म्हाताऱ्या बायांना गळगळीत 15 दिवसाचं काळा कुट्ट झालेलं ते केळं घेती आणि महादेवाच्या पिंडीवर ठेवती. महादेवाला म्हणते, महादेवा मला नातू दे रे बाबा. तो महादेव त्या केळाकडे पाहतो. जसं केळ तसा नातू. याचा अर्थ ज्यांच्या ज्यांच्या घरात काळी मुलं जन्माला आली ते महादेवाचा प्रसाद आहे असं कृपया कोणी समजू. पण महादेवाला रंभा फल आवडतं. लक्षात ठेवा. केळी आवडते. लक्षात ठेवा. चला, म्हणून अशी त्यांची उपासना असल्यामुळे माणसाने सुद्धा भस्म धारण करावा. भस्म उटी. रुंडमाळा काय प्रकरण आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? सांगतो. भजन करा. विठाला विठाला. इकडं लक्ष द्या. आत्ताशी तर आवाज तापलाय. तुम्ही काय मोबाईल आणि घड्याळ पाहता? आज जागराचा दिवस आहे. तेव्हा काय आहे? जागराचा. कॅमेरामॅन खाली बसा. मला खुनवू नका अजिबात. आत्ताशी आवाज तापलाय. लक्षात ठेवा. हलक्या हाती 3 वाजतील. लक्षात ठेवा. किती वाजतील?
चालतील ना तुम्हाला? चालेल ना? आवाज ऐकला ना? हां, तुम्हाला चालेल पण मला परवडलं पाहिजे ना. मी तिकडून आलोय ना, शिकून 10 वाजता. बरं असं द्या, सांगतो चला. आम्ही काय घड्याळ पाहून कीर्तन करणार आहे का? घड्याळ पळवण्याची शक्यता आहे बघा. असू द्या, ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. तुतारी पळवली काय, ते धनुष्य पळवलं शिंदेनं आणि घड्याळ पळवलं पुतण्यानं. तुतारी घेऊन बोंबलायची वेळ आली. बारामतीच्या करामतीन रातोरात सरकार उभं करती. अवघडच आहे, लक्षात ठेवा. त्याला इकडे लक्ष द्या. बर, रुंड माळा बर का. भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एके दिवशी आपल्या शिष्याचा कसा संसार चालला हे पाहण्याकरता नारद कैलासावरती आले. पार्वती ही नारदांची शिष्य आहे, कारण नारदांच्याच मार्गदर्शनामुळे तिला पतिरूपानं भगवान मिळाले. आपले गुरु आल्यामुळे पार्वतीनं पूजा केली. लक्षात ठेवा, एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पैना सदा तयाचे पैना सदा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. पूजा केली. लक्षात ठेवा, घाली संतासी आसने पूजा करी काय वाचा मने एका जनार्दनी राने इच्छिले ते पुरवी इच्छिले ते पुरवी पूजा केली श्री संतांची या माथा चरणावरी. नारदांचा अतीत अभ्यागत केलं. लक्षात ठेवा, पार्वती नारदांना सांगते माझा संसार सुखाचा आहे. नारदांना काडीच टाकायची होती त्यांच्यामध्ये. लक्षात ठेवा, हा असे बरेच नारद असतात कळीचे, का त्यांचं कामच असतं. लक्षात ठेवा, अलगद माचीस टाकून देणे. लक्षात ठेवा, आणि असे तालुक्यात नसतात बर का. हा, असे जवळच असतात हितशत्रू आपले. म्हणून तर म्हटलंय ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, तालुक्यात लक्षात ठेवा, निंदा करणारे जवळ असतात आणि आपल्या संसारात काडी टाकणारे आपल्या जवळच असतात. लक्षात ठेवा. नारदांनी विचारलं, काय ग बाई कसं चाललंय? बरं म्हणले. नवरा जीव लावतो की? हो लावतो की म्हणले. प्रेम करतो का नवरा? हो म्हणले, लई प्रेम आहे म्हणले माझ्यावरती. प्रेम करतो ना? प्रेम करतो ना? लग्न झालंय ना? झालंय. नाही म्हणावं तर बुंगणी पडती. लक्षात ठेवा, अवघड. आता प्रेम राहिलंच नाही महाराज. हे डबड्या आल्यापासून तर राहिलंच नाही. लक्षात ठेवा, पूर्वी तरी प्रेम होतं. समजा म्हातारान म्हातारीचं जर वाजलं ना, तर ते म्हातारं भाकरी घ्यायचं आणि शेतात निघून जायचं. पण 4 वाजली का म्हाताऱ्याला तलप लागेल. कशाची? चहाची. आणि म्हाताऱ्याला चहाची आठवण आली का इकडं म्हातारीला मिस कॉल पडायचा. बरोबर आहे की नाही? मग ती जर 5-6 बायांमध्ये डाळ तांदूळ निवडत बसली तर मग तिला गुचकी लागल्यावर बाकीच्या बाया म्हणायची, इला तुम्हाला काय म्हणू, तुम्हाला येडी हळद. असं द्या, लागली कुणाची गुचकी. बर, लागायची की नाही आजी? आजी लागायची ना? आजी 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 नाही, आजी नाही तिकडं, आजी माग. आजी लागायची ना? हा लागायची. लक्षात ठेवा, आजी लागायची. अवघड आहे. लक्षात ठेवा, लागायची महाराज. आता तो बोंबलून जरी मेला, पाणी अंतरी आणत नाही. लक्षात ठेवा, प्रेमच नाही. लक्षात ठेवा, प्रेम या शब्दाचा अर्थ आहे,
यात्रे गदगदात चित्ता द्रवते, असं दाटून आलं पाहिजे महाराज. कंठी प्रेम दाटे, हा हे डोळ्यात पाणीच आलं पाहिजे. लक्षात ठेवा, प्रियकराची आठवण निघाल्याबरोबर येतच नाही. येते का पूजेला बसल्यावर डोळ्यात पाणी येतं? अजिबात येत नाही. मग आमचे बामण लोक हुशार, डोळ्याला पाणी लावा सांगतात की नाही, खोटं बोल नका. लक्षात ठेवा, असं नाही. त्याच्या मागचा अपवित्रो पवित्रो वा सर्वा वस्तांगदोपिवा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभा, हा भाग वेगळा. लक्षात ठेवा. चला, पण आलं पाहिजे महाराज. चला, पार्वती म्हणले लय जीव लावतात. नारद म्हणले कशावरून? हा कशावरून? अहो महाराज लय प्रेम करतो माझ्यावर माझा नवरा. कशावरून? हा सगळं माहिती म्हणले मला, त्याच्या एफड्या माहितीये, 7-12 माहितीये, प्लॉट माहितीये, सोनं नाणं सगळं मला माहितीये म्हणले. हा खऱ्या अर्थानं खरं सांगतो, हे सत्य आहे. माणूस जेवढा आपल्या अर्धांगिनीला कळतो तेवढा कुणालाच कळत नाही. खरंय का खोटं आहे? तुम्ही का ब्रह्मचारी का असे पाहू राहिलेत माझ्याकडं? बघा तुम्ही किती मोठे हापसर असा, हाबप असा, नाही तर रामायणाचारी असा, महंत असा, नाही तर महाबंडलेश्वर असा. लक्षात, आपलं मंडलेश्वर असा, कुणी असा, घरी गेले का तुमची पार स्वतः होत आहे. लक्षात ठेवा, होत आहे का नाही? खरं बोलत जा स्वतः. खरंय का खोटा? ते म्हणाल मी कुठून उभा राहिलो या बाबा. मी जर ठरवलं ना, मी तुम्हाला इंदुरीकराची सुद्धा आठवण येऊ देणार नाही. पण आपण म्हणतो जाऊ द्या बा, गरीबाच्या पोटावर पाय देऊ नये. नाही तर माझं आडनाव आहे निंबोळे, मग सगळे विठाला विठाला. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन? हा 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 बरोबर. लक्षात ठेवा, वा अवघड आहे. बाईलाच खालून वरून माणूस माहिती असतो. बरोबर आहे की नाही? तो न्यायाधीश जरी असला तरी तो फोन करतो, निघालोय रस्त्याने काही आणू का? ती म्हणती 5ची कोथमीर आणा. अगं तो न्यायाधीश आहे, तो लाल दिव्याची गाडी थांबवतो, मेथीची जुडी घेतो, कोथमीरची. अवघडच आहे. लक्षात ठेवा, मागच्या वर्षी मला एक कीर्तन नव्हतं, मी चुकून एका महाराजाच्या घरी गेलो होतो. 50,000 घेणाऱ्या महाराजाच्या घरी चुकून गेलो होतो. मला तिकडंच कीर्तन होतं. रात्री 4 वाजता त्यानं 20 वेळा आवाज दिला. बरोबर, ए पफ्याची माय, 20 वेळा कंप्लेट. आणि 20 वेळा त्या बाईनं दरवाजा उघडला आणि तो अवतार घेऊन गेट उघडायला आली. तिच्या तोंडातनं झोपेतच शब्द निघाले, आलं बाया दलिंदर. अगं 50 घेत आहे ते कीर्तनाचे, तू त्याला दलिंदर म्हणते. अवघडच आहे. लक्षात ठेवा, आमचं असं तर तुमचं कसं? मला तुमच्या गळ्यातच पडून रडावं वाटायलं. अवघडच आहे. तुम्ही किती महती सांगा, मला पुरस्कार भेटला, मला शाल भेटली, मला बुफे भेटला, ती म्हणते गप आहे, गप. अवघड आहे महाराज. महाराज तुम्ही असेच बरे आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही या भानगडीत पडू नका. इकडे लक्ष द्या. असू द्या, आशीर्वाद खरा ठरेल. सगळं माहिती म्हणले, उलटा पालटा नवरा मला पाठ आहे. पार्वती म्हणली असं सगळं माहिती. हो म्हणले सगळं माहिती. सांग बरं त्याच्या गळ्यामध्ये ज्या रुंड माळा आहेत त्या कुणाच्या? पार्वतीला माहितीच नव्हतं. बाई म्हणले मला हे माहितीच नाही. नारद म्हणले मग काय खाक प्रेम आहे तुझ्यावर, दिली काडी टाकून. ह गेले निघून. बाई रुसल्या. आता रोज संध्याकाळी महादेव साधनेवरून आले का पार्वतीबाई आरतीचं ताट घेऊन उभी राहायची. संध्याकाळी महादेव आले, ताट नाही बाई नाही. नंदी भृंगी श्रृंगी ते पडलेले होते. का रे काय भानगड आहे? म्हणले बाईसाहेब रुसल्यात, कोप भवन मध्ये गेल्यात. पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक भवन, इमारत, महाल बांधताना कोप भवन बांधायचे, रागीट रूम. त्याच्यामध्ये बाई गेली की समजायचं बाई रुसली. तशी ती पार्वती माता कोप गुहेत गेली. कोप गुहेत कैलासावर कसला आला महल, गुहा. म्हणले त्या कोप गुहेत गेल्यात, रुसल्यात. महादेव म्हणले का रे कोण आलं होतं का सकाळी? हो म्हणले ते नारद आले. हा म्हणले त्याचंच काम आहे. म्हणले नक्की काहीतरी काढी टाक. आणि मग महादेवान सगळं ते ठेवलं त्रिशूळ बिशूळ. आणि मग महादेव ते समजूत काढायला गेले. ते जुने बालगंधर्वाचे नाटकं पाहिलेत का तुम्ही? कोण बरे रुसले, काय बरे झाले, काय बरे हवे, असं असायचं बघा. मग महादेव समजूत काढायला गेले आणि बाईसाहेब रागवल्या. बोलायचं नाही म्हणले माझे. का? तुमचं की नाही माझ्यावरती प्रेमच नाही म्हणले.
असं म्हटल्याबरोबर महादेव म्हणले कशावरून ग पार्वती? हा सगळं माहिती आहे म्हणले, पण तुमच्या गळ्यात ही नरमुंडाची माळा कुणाची ही माहितीच नाही की म्हणले काय प्रेम आहे? महादेव म्हणले अरे राम ऐक म्हणले पार्वती, तू अनंत वेळा जन्म घेते आणि अनंत वेळा तू मरते. मी अजन्माय. मी कसा आहे? अजन्माय. माझा जन्मही नाही आणि माझा मृत्यूही नाही. ए पोरांनो, रामरायाच्या आई वडिलांचं नाव काय रे? हा दशरथ आणि काही नाही येडी हळद. कौसल्या. त्यांनी कॉफ्या केल्या वाटतं. असू द्या. खोट बोल पण रेटून बोल लक्षात ठेव. असू द्या असू द्या. नक्की राजकारणात पुढे जाशील बेट्या. असू द्या. चला, कन्हैयाच्या आई वडिलांचं नाव वासुदेव आणि देवकी, नंदबाबा आणि यशोदा. गणपती बाप्पांच्या आई वडिलांचं नाव शंकर बाबा पार्वती. आता शंकराच्या आई वडिलांचं नाव सांगा बरं. बेटे हो, तुम्हाला सांगता येणार नाही यात नाही, तुमच्या पप्पाला सुद्धा सांगता येणार नाही. लक्षात ठेवा. सांगता येईल का? सांगता येईल. महादेवाच्या आई पप्पाचं नाव काय? माहिती नाहीच तर आणता कुठून? लक्षात ठेवा. हे पार्वती, तू कधी उमा होते, कधी काली होते, कधी सावित्री होते, कधी जया होते, कधी विजया होते, कधी ललिता होते, कधी सती होते, पण जे जे रूप तू धारण करते ते